निवेदन आज कलेक्टर घेतो. वाळूमाफियांनी एका तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. या संदर्भामध्ये ग्रामपंचायत सांसरकडून एक शिष्टमंडळ कल मला आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबकडे भेटायला आली होती. त्याच्या अनुषंगाने व्यवस्थितपणे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः जो आपले पूर्णा आणि गिरणा या दोन नदीमध्ये जो मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे त्याच्या 59 ठिकाणी आपल्याकडे वॉच पथक वगैरे असतो. काही ठराविक ठिकाणी याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे असामाजिक तत्व जो आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला दिसतो आणि या गावाच्या इतिहासमध्ये आधी पण त्या ठिकाणी गोळीबारी व हल्ला वगैरेचे प्रकरण घडले होते. या सगळ्या गोष्टी असताना त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी महसूलची 2 पथक 2 मार्गांनी एक बॅकअप पथक आणि एक समोरचे पथक या ठिकाणी होते. या ठिकाणी एक तलाठीवर कारवाई करताना त्या पथकमध्ये कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. हा तलाठी जो आहे ते आपले माजी सैनिक पण आहे आणि त्यांनी खूप हिंमत आणि धैर्य दाखवलं आणि देशाचा जो धरोहर आहे जो एक नॅचरल रिसोर्स आहे त्याचे संरक्षणासाठी त्यांनी पूर्ण हिंमत आणि धैर्य दाखवून कारवाई त्यांनी केलं. या कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाले आणि हल्ल्यामध्ये त्यांच्या पायाला आणि हाताला 2 ठिकाणी चोट लागलेली आहे आणि पायाला तो एक फ्रॅक्चर झालेला ज्या ठिकाणी हड्डी ते पूर्णतः तुटलेला आहे आणि त्याची सर्जरी आज सकाळी होत आहे. या संदर्भामध्ये पोलीस आणि महसूल विभागाची योग्यता कोऑर्डिनेशन आहे. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाईची संख्या पण अगर आपण जळगाव जिल्ह्याला पाहिला तर सुमारे 8,000 लोकांवर कारवाई झालेली आहे. वाहन जप्तीचे प्रमाणमध्ये पण वाळूचे अवैध जो काही हे होत असेल त्याच्यामध्ये वाहन जप्तीमध्ये पण जळगाव जिल्हा पूर्ण राज्यामध्ये अग्रेसर आहे. आपण सुमारे म्हणजे 800 पेक्षा जास्त वाहन एक वर्षामध्ये आपल्याकडे जप्तीची प्रकरण झालेली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई पण वाळू माफियावर आणि जो अवैध धंदे वाळूच्या संदर्भामध्ये करत आहे या इतर कुठल्या प्रकारे करत आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्रतिबंधात्मक कारवाई पण करण्यात आलेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टी असताना यासारखा हल्ला या ठिकाणी घडलेला आहे. याच्यामध्ये पोलीसची मदत आपल्याला वेळोवेळी मिळत आहे परंतु याच्यासाठी आपण महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या एक आर्म्ड गार्ड्सचा पण प्रस्ताव म्हणजे शासनाची मान्यता घेऊन डिस्ट्रिक्ट मिनरल फंड्समध्ये खर्च करण्यासाठी पण आपण एक प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप हिंमत आणि धैर्य दाखवून त्यांनी या ठिकाणी कारवाई वेळोवेळी केलेला आहे. काल 1 दिवसमध्ये ज्या तालुक्यामध्ये याची घटना घडली ते जो धरणगाव तालुका आहे त्याच्यामध्ये 1 दिवसमध्ये 3 FIR आपले विभिन्न पथकाच्या माध्यमातून झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कधी 8 गाडी कधी 10 गाडी यासारखं आहे. ज्या ठिकाणी वाळू साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी म्हणजे जो स्थायी पथकांचं पण आपण नेमणूक केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना कारवाई मोठ्या प्रमाणात होत आहे योग्य रीती होत आहे. त्यामुळे यासारखा हल्ला पण होत आहे आणि आपला प्रयत्न आहे की या भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा हल्ला होणार नाही आणि पूर्ण मदत आपले सगळे पथकांना आपल्या मार्फत होणार आहे. आज सकाळी या घटना घडल्यानंतर मी स्वतः हॉस्पिटलला जाऊन त्यांच्याशी त्यांच्या परिवाराशी त्यांच्या वडिलांशी मी बोललो. त्या ठिकाणी जळगावमध्ये सर्वात चांगला ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये त्यांची औषध उपचार चालू आहे. माजी सैनिक असल्यामुळे त्याला माजी सैनिकांच्या जो योजना आहे त्याच्यामध्ये निःशुल्क सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्याशिवाय पोलीस अधीक्षक साहेबांच्या कार्यालयाला जाऊन मी आणि अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित चर्चा केली आणि योग्य FIR आणि विधी कक्षाकडून मार्गदर्शन घेऊन योग्य FIR आणि योग्य प्रकारची कारवाई आपण करणार आहे. याच्यामध्ये अजिबात उत्तेजित होऊन नियमबाहेर कारवाई होणार नाही याच्यासाठी सगळ्यांची बिकॉज यासारखी घटना घडल्यानंतर लोकांमध्ये एक प्रकारची इमोशन्स पण हाय असतो. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची म्हणजे अनधिकृत कारवाई होणार नाही याची पण दक्षता आपण घेत आहे आणि योग्य रीती नियमानुसार पुढील कारवाई पण आपल्याला माहिती आहे की आधीपासून चालू आहे आणि भविष्यामध्ये पण चालू आहे. सर या काही कारवायांमध्ये राजकीय दबाव पण होता मागे देखील अशाच पद्धतीने झालं होतं पण त्यानंतर देखील असे झाले होते. नाही माझ्या अनुभवामध्ये या ठिकाणचे सगळे ज्येष्ठ आणि सिनियर म्हणजे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत कधीही दबाव आलेला नाही. त्यांची वेळोवेळी मागणी असतो की आणि सूचना असतो
आणि निर्देश असा असतो की कुठल्याही असामाजिक तत्वाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा हातबल होऊ देऊ नका. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अवैध धंदेवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या अवैध धंद्याला आपल्याला म्हणजे सहकार्य करायचे नाही. आपण आधीचे DPDC मीटिंगमध्ये पण पाहिलं असेल, म्हणजे वाळूचे संदर्भामध्ये, अवैध दारूच्या संदर्भामध्ये, अवैध मटका गुटखाच्या संदर्भामध्ये म्हणजे सूचना आपल्याला म्हणजे पब्लिकली पण त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कारवाई पण आपल्याला झालेली आहे. आपण अवैध दारूच्या संदर्भात म्हणजे एक रेकॉर्ड संख्यामध्ये कारवाई झाली आहे आणि आपण पाहतोय की एक्साईजमध्ये जो आपली राज्य उत्पादन शुल्क आहे म्हणजे जो उत्पन्न आहे त्याच्यामध्ये पण वाढ आपल्याला दिसतोय. त्याचा अर्थ आहे की अवैध वाळू म्हणजे दारूवर हे झाली. आणि तसंच आपला जो 0853 हेड आहे महसुली उत्पन्नाच्या, त्याच्यामध्ये पण आपण बघतोय की 156% वाढ या ठिकाणी झाली. त्याचं कारण आहे की योग्य रीती जो आपला जो म्हणजे वैध वाळू ची उपलब्धता आहे ते मोठ्या संख्येने वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आणि कुठल्याही प्रकारच्या दबाव नाही. त्याच्या एकावर उदाहरण आहे की जप्तीच्या संख्या अगर आपण पाहिला, पूर्ण विभाग असेल या राज्य असेल त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा अग्रेसर आहे. ज्या प्रमाणात या ठिकाणी वाळू उपलब्ध आहे त्याच्या तुलनेने अगर आपण पाहिलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई या ठिकाणी होतात आणि यामुळे संभव आहे की आपले अधिकारी धैर्य दाखवतात आणि आपले वरिष्ठ पदाधिकारी त्याच्यामध्ये आपल्याला समर्थन आणि सूचना वेळोवेळी आणि मार्गदर्शन करत राहतात. ठीक आहे सर. आज संघटनेच्या वतीने तुम्हाला निवेदन देण्यात आलं आणि या ठिकाणी विशेषतः कामबंद आंदोलनाचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे निवेदनाच्या माध्यमातून. नाही, या गोष्टीमध्ये मी आपल्याला एक गोष्टी सांगतो की आपले जे सगळे अधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीमध्ये धैर्य दाखवलेलं आहे, त्यांनी जो हिंमत दाखवलेला आहे ते म्हणजे आपण कुठले एक फोर्स नाही आहे, आपण एक विभाग आहे आणि म्हणजे एक अनआर्म्ड विभाग असताना असामाजिक तत्वाच्या समोर जाऊन कारवाई करणं त्याच्यासाठी खूप हिंमत पाहिजे आणि देशाचे धरोहर वाचवण्यासाठी कारवाई करणं, नियमाचं पालन करून घेण्यासाठी कारवाई करणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. आणि या हिंमत जो आपले अधिकारी दाखवतात आणि वेळोवेळी दाखवतात, ही एक घटना आपल्या समोर आली, पण असा हजारो घटना आहे जो म्हणजे याच्यामध्ये आपले अधिकारी हिंमत दाखवतात.